नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि मल्टी स्टेट आणि त्याच्यामुळे झालेली आपल्या सगळ्या ठेवीदारांची फसवणूक या विषयाचे जवळजवळ आता 1-1.25 वर्ष होत आले या विषय आणि त्याच्यामुळे त्रस्त ठेवीदार आणि मार्ग कोणता सापडायचा, काय करायचं, नेमकं पोलीस काय तपास करणार आहेत, मग त्याच्यानंतर कोर्टाची भूमिका काय राहणार आहे, मग या आरोपींना बेल मिळेल का नाही मिळेल का, आरोपीमध्ये किती दिवस राहतील, या सगळ्या गोष्टी चालू असतानाच म्हणजे आरोपी म्हणजे स्वतः अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ, मग ते ज्ञानराधा असो, ते साईराम असो, ते जिजाऊ असो किंवा ते राजस्थानी असो, या सगळ्या संचालक मंडळाला कधी अटक होणार, त्यांची प्रॉपर्टी कधी जप्त होणार, या सगळ्या गोष्टी कडे ठेवीदार डोळे ठेवून आहेत. ठेवीदार या सगळ्या गोष्टी कधी होतील याची वाट बघतात, प्रतीक्षा करतात. त्याच्यातला एक भाग म्हणजे ज्ञानराधाचे यशवंत कुलकर्णी यांना अटक करण्यात आली, राजस्थानीचे बियाणी यांचे चिरंजीव यांना पण अटक करण्यात आली आणि यशवंत कुलकर्णी यांचा मुलगा जो की ज्ञानराधाचा एक सदस्य आहे त्यांना पण अटक करण्यात आली. आता बाकीच्या सगळ्या सदस्यांचा नंबर कधी लागणार आहे, परभणे आजपर्यंत का सापडले नाही, या सगळ्या गोष्टी ठेवीदारांच्या मनात आहेत, पण याचे उत्तर पाहिजे तसे मिळत नाहीत. पोलीस त्यांचं काम करतायत. मागच्या काही दिवसामध्ये मात्र थोड्याशा हालचाली वाढल्यात असं म्हणलं तर हरकत नाही, कारण बीड जिल्ह्याला नवीन एसपी मिळाले आणि नवीन एसपी आल्याबरोबर काही दिवसात यशवंत कुलकर्णी जे की मागील अनेक महिन्यापासून गायब होते, सापडत नव्हते की जे काय असेल ते, पण त्यांना पोलिसांनी मुसक्या आवळून आणलं. आता हे सगळं होत असताना आणखीन एक गोष्ट समोर येते, ती गोष्ट म्हणजे की फक्त याच्यामध्ये म्हणजे त्या मल्टी स्टेटचे मेंबर्सच फक्त जिम्मेदार आहेत का फ्रॉड मध्ये, सगळेच मेंबर जिम्मेदार आहेत का, नसतील तर मग त्या मेंबर्सनी स्वतः माफीचा साक्षीदार म्हणून समोर यावं. एक काही मेंबर्स असा पवित्रा घेत आहेत गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार की नाही आम्हाला माहितीच नाही मी तिथं सदस्य होतो म्हणून. मग काय माहिती होतं तुला, काय माहित होतं, सदस्य म्हणून माहित नव्हतं? तुझ्याच घरचा एक माणूस उपाध्यक्ष आहे, त्यांनी सांगितलं नाही का तू सदस्य आहे म्हणून. अशा गोष्टी समोर येत आहेत, या गोष्टी तर चालतच राहतील. पण खास करून ज्ञानराधाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ईडीची चौकशी, त्या चौकशीमध्ये ज्ञानराधाचा पैसा कुठे ग्रुपला वापरला गेला, मग कुठे ग्रुप कोणाचा आहे, कुठे ग्रुपचे मुख्य कोण आहेत, अर्चना कुठे, मग हा पैसा इनडायरेक्टली अर्चना कुठे यांनाच दिला गेला का, हा प्रश्न आणि हा तपास सगळ्यात महत्वाचा ज्ञानराधाच्या केसमध्ये राहणार आहे. आणि याच गोष्टीला पुष्टी करणारी आणखीन एक गोष्ट सुप्रीम कोर्टाचा निकाल, तो माझ्या स्क्रीनवर आपण पाहताय मागच्या बाजूला. या केसमध्ये माणिक मधुकरराव सर्वे आणि अन्य विरुद्ध विठ्ठल दामोजी मेहर ही जी केस आहे, या केसमध्ये ऍक्च्युअली विठ्ठल दामोजी मेहर यांना मुंबई हायकोर्टाच्या सिंगल बेंचने बेल दिली होती. जय श्रीराम अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे खेमचंद हे जे आहेत, या खेमचंद यांनी या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा केला. या खेमचंदचे जवळचे मित्र, जवळचे एकदम क्लोज रिलेशन मधले मेहर यांना पण फंड देण्यात आलं आणि यांनी पण फंडचा गैरवापर केला, पण कोर्टाने मेहर यांना बेल दिली. पण याच्यानंतर पुढे सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस याबद्दल अपील केलं गेलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने जे निकालामध्ये निदर्शनास आणलं ती गोष्ट मात्र खास करून ज्ञानराधा आणि इतर मल्टीस्टेटच्या ठेवीदारांच्या हिताची गोष्ट आहे. हे जे मेहर आहेत, या मेहरनी 2 करोड रुपये खेमचंद यांच्या जय श्रीराम अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये जमा केले, डिपॉझिट केले. त्या 2 करोडच्या बदल्यामध्ये 9 करोड रुपये यांना देणं केलं लोन म्हणून. पण या सगळ्या लोनची कुठेही अधिकृत नोंद नव्हती, ऑडिटमध्ये नोंद नव्हती, तर फक्त नोट शीटवर या सगळ्या नोंदी होत्या, त्याच्यामुळे त्या रिफ्लेक्ट झाल्या नाहीत. मग अशीच गोष्ट ज्ञानराधामध्ये झाली आहे का, अशीच गोष्ट राजस्थानीमध्ये झाली आहे का, या गोष्टीचा तपास होणं जरूर आहे, कारण ही गोष्ट हा निकाल ठेवीदारांच्या हिताचा आहे. त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टाने अनेक केसेसचा दाखला देत स्वतःचा निकाल दिला. हा निकाल देत असताना जे रिस्पॉन्डंट नंबर 1 आहेत, म्हणजे ज्यांच्यावर आरोप आहेत, यांना सोडून दिलं, बेल मिळाली होती, ते मेहर यांच्या वकिलांनी कोर्टात असं मांडलं की फक्त नोट शीट वर
जे व्यवहार दाखवले गेले किंवा व्यवहार दाखवले गेले असं जे तुम्ही मांडताय हे आम्हाला मान्य नाही. कुठलाही इलेक्ट्रिक ट्रान्सफरचा पुरावा नाही, तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला ऑनलाईन किंवा यांनी त्याला ऑनलाईन हे दिलं तरच तो ट्रान्सफरचा पुरावा आहे. मग या मल्टीस्टेट, ज्या मल्टीस्टेट बद्दल सध्या बीड आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये तपास आणि गुन्हे दाखल आहेत, या मल्टीस्टेटवर उचल बंडल की दे हातात असं जर केलेलं असेल तर तो कुठं पुरावा राहील? या मल्टीस्टेटवर कुठल्याही कागदावर लिहून गेलेलं नसेल तो कसा पुरावा राहील? आणि हीच तर पळवाट हे मल्टीस्टेटवर शोधतात असं म्हणलं तर वावगं ठरू नये. पण या निकालामध्ये कोर्टाने स्पष्ट लिहिले, कोर्टाने त्या मल्टीस्टेटच्या संबंधातल्या काही लोकांचे जबाब परत एकदा नोंदवले सुप्रीम कोर्टाने, आणि त्याच्यामध्ये हे स्पष्ट लिहिलंय की हे जरी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फ्रॉजरी म्हणून केल्या गेल्या आणि ते जे खेमचंद आहेत, या खेमचंद यांनी माझा स्पेशल माणूस म्हणून मेहर यांच्यावर मेहरबानी केली आणि त्यांना या मल्टीस्टेटचा फंड दिला. हा निकाल मात्र बाकीचे जे मल्टीस्टेटवाले आहेत, जे मल्टीस्टेटवाले काहीतरी पळवाट काढतायत, नाही ठीक आहे मला एकट्याला सजा झाली तरी चालेल, पण माझे जे छुपे लोक आहेत किंवा ज्यांना मी खरं पैसे दिलेत त्यांना काही त्रास होऊ नये या उद्देशाने जे चालतात ते स्वतः किंवा त्यांचे वकील किंवा त्यांच्यासाठी बोलणारे काही महाभाग हे जे चालतायत, या सगळ्यांसाठी मात्र ही फार मोठी चपकार आहे. आणि पोलिसांनी पण या गोष्टीचा जाण राहू द्यावी की सुप्रीम कोर्टाचा हा जो निकाल आहे, हा निकाल मात्र उद्या मल्टीस्टेटचे सदस्य नसताना पण बाहेरचा एखादा माणूस ज्याच्याबरोबर मल्टीस्टेटचा छोटा का व्यवहार होईना झालेला आहे त्यांना उचलून आणण्यासाठी हा निकाल पण उपयुक्त राहणार आहे. कारण ज्यांना उचलून आणायचे ते नक्कीच हायकोर्टात मूव्ह झालेले आहेत आणि त्यांची धडपड चालली आहे की नाही आम्ही ह्याच्यात दोषीच नाही, आमचा काही संबंधच नाही, आमचं त्यांचं काहीच नाही, हे सगळं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला आळा घालण्यासाठी, त्या प्रयत्नाला खीळ बसवण्यासाठी मात्र हा सुप्रीम कोर्टाचा निकाल उपयुक्त आहे. आणि प्रत्येक ठेवीदारांनी पण या निकालाचा आधार स्वतःच्या फायद्यासाठी, म्हणजे आपण जे ठेवी ठेवलेल्या आहेत त्या मिळवण्यासाठी या निकालाचा आधार त्यांना मिळू शकतो. हा निकाल काही दिवसापूर्वी आला, हा निकाल इंग्रजीमध्ये आहे, याच्यातले काही मोजके मुद्दे घेऊन मी आपल्या समोर मांडलेत. या निकालाची प्रत मात्र व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे. हा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, या निकालाने मात्र ठेवीदारांचं भलं केलं असं म्हणायला हरकत नाही. विषय तो नाहीये, विषय हा आहे की ज्यावेळेस पोलीस तपास होतो त्यावेळेस सगळे धागेदोरे लावून जर कॉन्क्रीट त्याला रूप दिलं तर ते मात्र ठेवीदारांच्या फायद्याचं राहील. पण कॉन्क्रीट रूप देण्यासाठी जर फक्त नोट शीट म्हणजे साध्या कागदावर जर तुम्ही एंट्र्या ठेवत असताना, कुठं लिहून ठेवत असताना, तर मग त्याला कॉन्क्रीट रूप कसं द्यायचं? म्हणून ज्यावेळेस तुम्ही या मल्टीस्टेट पोलीस डिपार्टमेंटनी या मल्टीस्टेटचे मुख्य कार्यालय ज्यावेळेस सील केले त्यावेळेस पासून आजपर्यंत नेमकं या मल्टीस्टेटमधून काय भेटलं, नेमकं कोणते कोणते कागद तपासले, त्या कागदामधून छोटे छोटे काही गोष्टी भेटल्या का? ज्या भेटल्या असतील तर मात्र या मल्टीस्टेटचा पैसा नेमका कुठं गेला हे बघण्यासाठी, हे शोधण्यासाठी खूप उपयुक्त राहील. ही पण केस सेम MPID आणि तुमचं 120, 420, 409, 406 याच अंतर्गत होती. 2021 ला याचा अगोदरचा निकाल लागला आणि 24 मध्ये मात्र या निकालाने ठेवीदारांच्या हिताचा हा निकाल असं म्हणलं तर वावगं ठरू नये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. पुढचा व्हिडिओ आणखीन एक नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येईल. धन्यवाद.